जय हिंद विद्यार्थी मित्रांनो. आज आपण बोलणार आहोत की डिफेन्समध्ये जाण्यासाठी कुठल्या एक्झाम आहेत. खूप विद्यार्थ्यांना वाटतं की फक्त एन-डी-ए हा एकच मार्ग आहे. पण खरं तर सांगायचं झालं तर डिफेन्समध्ये जाण्यासाठी खूप साऱ्या एंट्रीज उपलब्ध आहेत. आज आपण साध्या सोप्या भाषेमध्ये त्या एंट्री जाणून घेऊया. सगळ्यात आधी 12वी नंतरची एंट्री एन-डी-एची. नॅशनल डिफेन्स अकॅडमीमधून तुम्ही एन-डी-ए, आर्मी, नेव्ही, एअर फोर्समध्ये ऑफिसर म्हणून जाऊ शकता. यासाठी 12वी सायन्स असणं गरजेचं आहे. यू-पी-एस-सी वर्षातून 2दा एक्झाम कंडक्ट करते. त्यानंतर एस-एस-बी इंटरव्ह्यू असतो आणि त्यानंतर लास्ट स्टेप असते मेडिकलची आणि अशी तुमची सिलेक्शनची प्रोसेस असते. आता ग्रॅज्युएशन नंतरची जी एंट्री आहे ती आपण जाणून घेणार आहोत. त्याला म्हणतो आपण कंबाईंड डिफेन्स सर्व्हिसेस. ग्रॅज्युएशन कंप्लीट झाल्यानंतर तुम्ही आर्मी, नेव्ही, एअर फोर्स किंवा ओ-टी-एसाठी अप्लाय करू शकतात. रिटन एक्झाम यू-पी-एस-सी घेतं आणि त्यानंतर एस-एस-बी इंटरव्ह्यू होतो. इंजिनिअरिंग स्टुडंटसाठी एफ-कॅट एअर फोर्स कॉमन ॲडमिशन टेस्ट. जर तुम्हाला इंडियन एअर फोर्समध्ये फ्लाइंग ऑफिसर किंवा टेक्निकल ब्रँचमध्ये जायचं असेल तर एफ-कॅट हा सर्वोत्तम पर्याय आहे. रिटन एक्झामनंतर एफ-एस-बी तुमचं इंटरव्ह्यू घेतं, नंतर तुमचं मेडिकल असतं आणि त्यानंतरची पुढची प्रोसेस असते. एन-सी-सी कॅडेट जे आहेत, एन-सी-सी कॅडेटसाठी स्पेशल एंट्री आहे. तुमच्याकडे एन-सी-सी सी सर्टिफिकेट असेल तर तुम्ही डायरेक्ट एस-एस-बी इंटरव्ह्यू देऊ शकतात आणि त्यासाठी कुठल्याही पद्धतीने रिटन एक्झाम नाही आहे. आता लॉ ग्रॅज्युएटसाठी असतील तर जे-ए-जी जॅकची एक्झाम जजेस ॲडव्होकेट जनरल ब्रँच याला म्हणतात आणि यासाठी कुठली एक्झाम नसते. डायरेक्ट तुम्हाला एस-एस-बी इंटरव्ह्यू द्यायचा असतो. टेक्निकल बॅकग्राऊंड असणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी टेक्निकल एंट्री स्कीम असते, जी की 12वी सायन्समधून फिजिक्स, केमिस्ट्री, मॅथमॅटिक्ससाठी ही एंट्री असेल, जिथे डायरेक्ट एस-एस-बी कॉल लेटर मिळू शकतं. हे संपूर्णपणे तुम्हाला तुमच्या मार्कांच्या बेसिसवरती असतं. यानंतर अग्निवीरची एंट्री. इंडियन आर्मी, नेव्ही आणि एअर फोर्समध्ये सैनिक पदासाठी रिटन टेस्ट, फिजिकल टेस्ट ह्या होत असतात आणि त्यानंतर मेडिकलची प्रोसेस होत असते. महिलांसाठी सुद्धा एन-डी-एची असेल, सी-डी-एस, एफ-कॅटमधून ऑफिसर बनण्याची संधी उपलब्ध आहे. म्हणजेच डिफेन्समध्ये जाण्यासाठी फक्त एकच मार्ग नाही. तुमचं क्वालिफिकेशननुसार वेगवेगळ्या संधी तुम्हाला उपलब्ध असतात. महत्त्वाचं काय? तर योग्य माहिती, योग्य प्लॅनिंग आणि डिसिप्लिन प्रिपरेशन. विद्यार्थी मित्रांनो, द सक्सेस अकॅडमी नाशिकमध्ये आम्ही एन-डी-ए, सी-डी-एस, एफ-कॅट तसेच एस-एस-बी इंटरव्ह्यूचं प्रिपरेशन किंवा कंप्लीट गाईडन्स त्या ठिकाणी करून घेणार आहोत. रिटन प्रिपरेशनपासून तर पर्सनॅलिटी डेव्हलपमेंटपर्यंत फुल सपोर्ट तुम्हाला असेल. लक्षात ठेवा, युनिफॉर्म मिळवण्यासाठी डिटर्मिनेशन लागतात. एक्झाम काहीही असो, एन-डी-ए असो, सी-डी-एस असो, एफ-कॅट असो, ओ-टी असो, ही तुमचं गोल तुमचं ऑफिसर बनण्याचं असलं पाहिजे